हॅलो फ्रेंड्स. ओके मित्रांनो, आपण आता खूप दिवसानंतर भेटलो मी तुम्हाला. ओके, आपला लेक्चर बाकी म्हणजे आपला चॅप्टर बाकी होता. आपला रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स हा जो काही आपला चॅप्टर आहे हा आपला खूप दिवसाचा बाकी होता. ओके, म्हटलं आता कंप्लीट करून टाकू. एक तर आपला कोरोना पण खूप वाढतो आहे, त्याच्याने आपला पेपरचं काय होतं काय माहीत नाही. पण म्हटलं आपलं चॅप्टर बाकी तेवढं चॅप्टरला कंप्लीट करून टाकू. ओके, परत म्हटलं नको रिकामं राहून जायला. एवढे चॅप्टर संपवले माझा, एवढ्या एका चॅप्टरसाठी कुठं रिकामं. त्याच्यामुळं ओके म्हटलं चॅप्टर संपवून टाकू. ओके, चलो आपण आता बघू. तुम्हाला जर हे ज्या चॅप्टरचे तुम्हाला जर हँडरेटेड नोट्स लागत असतील, तुम्ही मला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टेलिग्राम ग्रुप आहे, आय मीन हा आपला टेलिग्राम ग्रुपवर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला लिंक दिलेली आहे या ग्रुपची. ओके, तिथे जाऊन तुम्ही टच करा आणि ते जॉईन होऊन जा. आणि किंवा तुम्ही मला इंस्टाग्रामवरती पण तुम्ही मला मेसेज टाकू शकता का, म्हणजे हँडरेटेड नोट्सचा यास पाहिजे म्हणून मी तिथे तुम्हाला देऊन टाकेल. ओके, चला आता स्टार्ट करू. आपला चॅप्टर नंबर रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स, चॅप्टर नंबर 2. ओके, बायोलॉजी क्लास बाय अक्षय जाधव. तुम्हाला मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, कारण तुम्हाला नंतर वेळ भेटणार नाही चॅप्टर म्हणजे आपला हा लेक्चर झाल्यानंतर. ओके, चला स्टार्ट करू. आपला मित्रांनो फर्स्ट आपला टॉपिक आहे आजचा गॅमेटोजेनेसिस. काय आहे गॅमेटोजेनेसिस? ओके, गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय आहे? द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅमेट. म्हणजे गॅमेटचं जे काही म्हणजे अशी प्रोसेस का ज्याच्यामध्ये गॅमेटचं फॉर्मेशन होतं, म्हणजे त्याच्यामध्ये गॅमेट तयार होतो समजा, त्याला आपण म्हणतो गॅमेटोजेनेसिस. ओके, गॅमेटोजेनेसिस म्हणतो आपण त्याला. ओके, त्याला काय म्हणतो आपण? गॅमेटोजेनेसिस. ओके, तर आता गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय? लाईक दॅट एक्झाम्पल म्हटलं आपण म्हणलं तर स्पर्म आणि एगचं त्यांचं फॉर्मेशन होतं त्याच्यामध्ये. ओके, फर्स्ट टॉपिक आहे आपला देर आर टू जेनेसिस. किती जेनेसिस? देर आर टू जेनेसिस. फर्स्ट इज अ स्पर्मॅटोजेनेसिस, सेकंड इज ओजेनेसिस. स्पर्मॅटोजेनेसिस हा काय आहे? हा स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे काय ते बघू आपण पहिले. आपण हा म्हणजे मेलमध्ये असतं ते, आणि ओजेनेसिस म्हणजे फिमेलमध्ये असतं. ओके, स्पर्मॅटोजेनेसिस फर्स्ट टॉपिक आपला आहे स्पर्मॅटोजेनेसिस. ओके मित्रांनो, आपण ह्या लेक्चरमध्ये आपला स्पर्मॅटोजेनेसिस पॉईंट आणि ओजेनेसिस हे दोन पॉईंट क्लिअर बघणार आहे, आणि याच्यानंतर आपण टेस्टीज नाही, स्पर्म हा टॉपिक बघणार आहे आपण याच्यामध्ये. ओके, तुम्हाला वाटतं तुम्ही चालू याच्यामध्ये लिहून पण घेऊ शकता, किंवा नंतर तुम्हाला मी स्क्रीनशॉट काढायला एक हे देईल, की चान्स दिले. ओके, फर्स्ट आहे आपला टॉपिक स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटोजेनेसिस इट्स द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ स्पर्मचं जे काही फॉर्मेशन होतं त्याला आपण म्हणतो स्पर्मॅटोजेनेसिस. आणि कुठं होते? टेस्टीजमध्ये. ओके, तुम्हाला माहिती आहे टेस्टीज आता फॉर्मेशन कुठं होतं स्पर्मचं? टेस्टीजमध्ये होतं. आणि टेस्टीचा हा पार्ट कोणाला आहे? मेलला आहे. ओके, माहिती असेल तुम्हाला. ओके, टेस्टीजमध्ये काय होतं? जेव्हा जे काही स्पर्म तयार होतं ना, समजा टेस्टीजमध्ये आता ना, जेव्हा स्पर्म जे काही तयार होतं नाही, स्पर्म जे काही तयार होतं ना, ते स्पर्म तयार होण्याच्या म्हणजे त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? स्पर्मॅटोजेनेसिस. ओके, स्पर्मॅटोजेनेसिस देर आर 3 टाईप्स, स्टेप्स म्हणा किंवा टाईप म्हणा. ओके, त्याचे 3 स्टेप्स आहे. फर्स्ट आहे मल्टिप्लिकेशन फेज, सेकंड ग्रोथ फेज, अँड थर्ड मॅच्युरेशन फेज. ओके, आता त्याची आपण डायग्राम पण बघू, आणि डायग्रामवरून आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघू. फर्स्ट आपण त्याची पण एक्सप्लेनेशन बघू, नंतर तुम्हाला डायग्राम लगेच समजून जाईल ते. आणि डायग्रामवरूनच लिहायचं मित्रांनो, तर सांगतो तुम्हाला मी, कारण डायग्रामवरूनच म्हणजे सोपं पडेल तुम्हाला ते लिहायला. मी पण त्याच्यावरूनच ते लिहिलेलं आहे. ओके, बघू आपण नेक्स्ट. आपला तुम्हाला समजलं पण गॅमेटोजेनेसिस आहे. ओके, तुम्हाला गॅमेटोजेनेसिस समजलं असेल ना क्लिअरली एकदम? ओके, समजलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा असं समजलं. ओके, आपला आता स्टेप बघू आपण. स्टेप काय? फर्स्ट स्टेप काय त्याची? आपली मल्टिप्लिकेशन फेज, स्पर्मॅटोगोनियम, आणि थर्ड आहे मॅच्युरेशन फेज. ओके, मल्टिप्लिकेशन फेजमध्ये काय होतं? व्हेन प्रीमॉर्डियल सेल गेट कन्वर्ट इंटू 2 सेल. प्रीमॉर्डियल सेल कशामध्ये कन्वर्ट होतो? 2 सेलमध्ये कन्वर्ट होतो. आणि अँड गेट म्हणजे तेच 2 सेल परत कन्वर्ट होतात 4 हेप्लॉइड सेलमध्ये. आणि ती म्हणजे जे काही हेप्लॉइड सेल ती काही तयार झाले, आणि त्या हेप्लॉइड सेललाच आपण स्पर्मॅटोगोनियम पण म्हणतो आपण त्यांना. ओके, स्पर्मॅटोगोनियम पण म्हणतो आपण त्यांना. ओके, आता एक मिनिट पण तुम्हाला एक काम करतो मी ना, आधी तुम्हाला डायग्राम दाखवतो. डायग्रामवरून तुम्ही एकदा बघा. मी तुम्हाला ते डायग्राम एक्सप्लेन करतो, मग तुम्हाला थिअरी दाखवतो मी. ओके, चला तर बघा डायग्राम काय आपली माहिती आहे का? बघा, तुम्हाला तर एक गोष्ट म्हणजे माहिती असेल ना, मेलमध्ये मिओसिस वापरता बघा, म्हणजे लाईक दॅट सांगितलं तुम्हाला मी ते. ओके, काय आहे आपला फर्स्ट आहे बघा प्रीमॉर्डियल सेल. फर्स्ट आपण प्रीमॉर्डियल सेल गेट काउंट इंटू प्रीमॉर्डियल सेल इज अ डिप्लॉइड. बरं का, इथं लक्ष बघा, मी डिप्लॉइड दाखवले ते तुम्ही. डिप्लॉइड प्रीमॉर्डियल सेल इज डिप्लॉइड. प्रीमॉर्डियल्स काय डिप्लॉइड आहे? प्रीमॉर्डियल सेल काय करतो माहिती का? 2 सेल फॉर्म करतो. हा एक
आणि हा एक, हे 2 सेल फॉर्म करतो. ते 2 सेल फॉर्म केले का ते 2 सेल परत पुढे जाऊन हेप्लॉइड सेल फॉर्म करतो. त्या हेप्लॉइड सेललाच आपण म्हणतो स्पर्मॅटोगोनियम. हे बघा इथे दिलेलं मी लिहिलेलं आहे स्पर्मॅटोगोनियम होतं त्यांना. ओके. आणि मग स्पर्मॅटोगोनियम परत अगेन तो काय होतं, परत मॅच्युअर होतो. मॅच्युअर झाल्यानंतर काय होतं, तो काय फॉर्म करतो, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट फॉर्म करतो तो. आणि नंतर परत अगेन मॅच्युअर होतो. तो मॅच्युअर झाल्यानंतर काय होतं, 2 परत सेल फॉर्म करतो. 2 सेल फॉर्म केले का ते 2 सेल परत अगेन पुढे जाऊन काय फॉर्म करतात, स्पर्म फॉर्म करतात. ते आपले स्पर्म असे फॉर्म होतात. म्हणजे तुम्हाला समजलं असेल की आपल्या टेस्टिसमध्ये जेव्हा स्पर्मचं जेव्हा फॉर्मेशन होतं म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस होतं तेव्हा एवढी सर्व प्रोसेस होती त्याच्यामध्ये. ओके, कळलं असेल तुम्हाला. ओके, क्लिअरली कळलं असेल. आता मी तुम्हाला आपलं हे इकडे घेऊन जातो. ओके, तुम्ही वाटलंच तर स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता याचा. रफ करतो. ओके, आणि हे जे काही तुम्हाला सांगितलं मी, हे जे काही सेल आहे ना, बघा हे जे काही सेल आहे ना, सर्व सेल हे मिओसिस असतात. ओके, आता तुम्हाला थेरी दाखवतो मी. थेरीमध्ये काय मी तेच लिहिलेलं आहे बघा. काय फर्स्ट काय आहे, मॅच्युरेशन फेज आहे ना. मॅच्युरेशन काय, व्हेन प्रीमॉर्डियल सेल 2n ओके दॅट इज डिप्लॉइड गेट कन्वर्ट इंटू 2 सेल. ती कशामध्ये 2 सेलमध्ये कन्वर्ट होते आणि कन्वर्ट इंटू, आणि धीस 2 सेल कन्वर्टेड इंटू 4 हेप्लॉइड सेल. ओके, आणि ते जे काही 4 हेप्लॉइड सेल कन्वर्ट म्हणजे झाले जे काही फॉर्म झालेले असतात त्यांना आपण म्हणतो स्पर्मॅटोगोनियम. ओके, समजलं असेल तुम्हाला स्पर्मॅटोगोनियम. नंतर आता स्पर्मॅटोगोनियमचं बघू आपण. स्पर्मॅटोगोनियम, आता स्पर्मॅटोगोनियम म्हणजे काय, द डेव्हलपमेंट ऑफ अ स्पर्मॅटोगोनियम टू प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. म्हणजे स्पर्मॅटोगोनियम टू प्रायमरी स्पर्मॅटोसाइटपर्यंत ते फॉर्म होतं. नंतर तुम्हाला दाखवलं ना मी, 1 मिनिट बघा, तुम्हाला दाखवलं नाही ते बघा, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट फॉर्म होतो इथं. म्हणजे स्पर्मॅटोसाइट नंतर प्रायमरी स्पर्मॅटोसाइट फॉर्म होतो. ओके, 1 मिनिट. ओके, नंतर काय होतं, मॅच्युरेशन फेज काय आपली, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट अंडरगोज डिव्हिजन टू फॉर्म स्पर्म. तुम्हाला दाखवलं मी आहे बघा, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट अंडरगोज डिव्हिजन टू फॉर्म 2 सेल्स. ओके, ते तसं तुम्ही लिहिलं तरी काही नो प्रॉब्लेम. पण डायरेक्ट जर लिहिलं असं करतं, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट अंडरगोज डिव्हिजन टू फॉर्म स्पर्म्स असं लिहिलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. काही नाही, ते म्हणजे एकच अर्थ होतं त्याचं म्हणून. पण थोडंसं असं, आणि तुम्ही काय पेपर लिहिते काय करायचं, थोडासा सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न करायचा. कारण तुम्ही काय होतं, जर समजा आपण डायजेस्टची लँग्वेज किंवा म्हणा किंवा पुस्तकामध्ये पण खूप असं कॉम्प्लिकेटेड सारखं काही टॉपिक आहे ते म्हणजे समजत नाही लवकर. असं तुम्ही जर समजा असं मी कसं सिम्पल लँग्वेजमध्ये लिहून दिले तुम्हाला मी डायग्रामवरनं, तसं तुम्ही लिहायचं. त्याच्याने काय होतं, समजतं पण. म्हणजे जो काही चेक करणं असेल ना, जो काही एक्झाम येणार असेल ना तुम्हाला चेक करणारा, त्याला लगेच कळतं का म्हणजे यांनी समजून, यांनी पुस्तकातून वाचून त्यांनी हे पॉईंट काढून आणि मग त्यांनी पेपरमध्ये लिहिले. म्हणजे त्याला कळतं का याचा अभ्यास झालेला आहे. मग तो मार्क देताना बी त्याला समजतं का याने समजलं असं लिहिलं आहे यांनी. ओके, म्हणजे मार्क बी बरोबर तुम्हाला पूर्ण भेटतं त्याचे. ओके, तुम्हाला स्टेप समजले असेल. आता आपण बघू oogenesis फिमेलमध्ये. ओके, oogenesis 1 मिनिट थोडं झूम इन करतो. oogenesis. ओके, oogenesis बघतो आपण. आता काय बघतोय, oogenesis म्हणजे काय, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ एगचं जे काही फॉर्मेशन होतं तुम्हाला ते येतं. आपण इथून मागच्या लेक्चरमध्ये बघितलंच होतं ना, एग कसा आता नाही, अजून नाही, आता सॉरी, पुढच्या फर्टिलायझेशन प्रोसेसमध्ये आपण बघू ते एगचं फर्टिलायझेशन कसं होतं. ओके, आता पहिले आपण oogenesis बघून घेऊ. oogenesis म्हणजे जे काही फिमेलचे जे काही ओव्हरी असते, ओव्हरीमध्ये जे काही त्यांचं एग फॉर्म होता, ते एग कसे फॉर्म होता ते आपण बघू याच्यामध्ये आता. ओके, टेक प्लेस इन ओव्हरी. ओके, टेक प्लेस इन ओव्हरी. नंतर स्टेप्स ऑफ oogenesisचे स्टेप्स आहे काही. ओके, फर्स्ट स्टेप आहे आपण तेच जे काही आपल्या याच्यामध्ये स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये जे काही स्टेप्स होते ना, मल्टिप्लिकेशन, मॅच्युरेशन, नंतर मग जे काही ते स्टेप आहे सर्व, मॅच्युअर फेज, नंतर ते सर्व ते ज्या काही 3 स्टेप आहेत त्याच ते पण म्हणजे त्याच 3 स्टेप याच्यामध्ये पण येते. ओके, तुम्हाला समजलं असेल मी मला काय म्हणायचं आहे बघा. नंतर काय आहे, मल्टिप्लिकेशन फेज. मल्टिप्लिकेशन फेजमध्ये काय होतं, प्रीमॉर्डियल सेल. ओके, 1 मिनिट. प्रीमॉर्डियल सेल कुठे, 1 मिनिट. ओके, प्रीमॉर्डियल सेल अंडरगोज डिव्हिजन 2 सेल. प्रीमॉर्डियल सेल काय करतो, डिव्हिजन करतो, अंडरगोज डिव्हिजन 2 सेल, अँड these two सेल गेट डिवायडेड इंटू 4 सेल. पर त्याच 2 सेल कशामध्ये डिवाइड होतात, 2 सेल 4 सेलमध्ये डिवाइड होतात त्या. आणि त्या 4 सेल डिवाइड ज्या होतात, त्या जे काही 4 सेल डिवाइड होतात त्यांनाच आपण म्हणतो उगोनियम म्हणतो त्यांना आपण. उगोनियम म्हणतो, oogenesis पण म्हणतो त्यांना, पण शक्यतो उगोनियमच म्हणतात. कारण त्याचं राईट वर्ड कोणता तिथं, उगोनियम. कारण oogenesis आपला मेन याचंच टॉपिकचं नाव आहे ना.
आपल्या याचं नाव आहे ना, म्हणजे प्रोसेसचं नाव आहे ना, त्याच्यामुळे ओजेनेसिस नाही म्हणायचं, ओगोनियम म्हणायचं. ओके, ओगोनियम राईट करायचं आम्ही तिथे. नंतर आपले बी नंबर म्हणजे सेकंड नंबर काय फेज आपली ग्रोथ फेज आहे. ग्रोथ फेजमध्ये काय होतं बघा, ग्रोथ फेजमध्ये काय होतं, द ओगोनियम सेल गेट ग्रो टू फॉर्म प्रायमरी ओसाइट. ओगोनियम सेल काय होतं, ग्रोथ होते त्याची, किंवा तो मॅच्युअर होता असं म्हटलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. की तो ग्रोथ होते त्याची, तो काय करतो, फॉर्म करतो, प्रायमरी ओसाइट फॉर्म करतो तो. की तुम्हाला डायग्राम दाखवलंच मी, तर तुम्हाला लगेच क्लिअर होईल ते. ओके, बरं एक मिनटं आधी डायग्राम दाखवून देतो मॅच्युरेशन फेजच्या आधी. हे बघा डायग्राम मी तुम्हाला दाखवतो मी, एक मिनिट. ओके, हे बघा प्रीमॉडियल सेल इथं तयार झालेला आहे आपला आधी. ओके, प्रीमॉडियल सेल कसा असतो, डिप्लॉइड असतो, तुम्हाला दाखवलेलं मी आधीच. ओके, ऑलरेडी प्रीमॉडियल सेल अंडरगोज टू सेल तो फॉर्म करतो, 2 सेल फॉर्म करतो. प्रीमॉडियल सेल अंडरगोज डिव्हिजन टू सेल फॉर्म, अँड दिस 2 सेल अंडरगोज डिव्हिजन टू फॉर्म 4 हॅप्लॉइड सेल. तो काय करतो, 4 हॅप्लॉइड सेल फॉर्म करतो, आणि त्याच 4 हॅप्लॉइड सेलला आपण असं म्हणतो ओगोनियम. ओके, ओगोनियम म्हणतो. नंतर ओगोनियमची परत ग्रोथ होते. ओके, तुम्हाला आता पॉईंटमध्ये एक्सप्लेन केलं मी. ओगोनियमची काय होते, ग्रोथ होते. ग्रोथ झाल्यानंतर काय फॉर्म होतो, प्रायमरी ओसाइट. ओके, प्रायमरी ओसाइट फॉर्म झाल्यानंतर आता बघू आपण पुढच्या, चला तुम्हाला इथं डायग्रामच सांगतो एकदम, मग तुम्ही थेरी नंतर बघू आपण. ओके, प्रायमरी ओसाइट नंतर परत प्रायमरी ओसाइटमध्ये काय होतं, डिव्हिजन होते, आणि तो काय फॉर्म करतो, 2 सेल फॉर्म करतो. हे एक आणि हे 2 सेल फॉर्म करतो. ते 2 सेलमध्ये एक असते पोलर बॉडी आणि एक असते सेकंडरी ओसाइट. ओके, पोलर बॉडी काय करते, पुढे जाऊन अगेन पोलर बॉडी अंडरगोज डिव्हिजन टू फॉर्म 3 पोलर बॉडीज. पोलर बॉडी परत डिव्हिजन पुढे जाऊन काय करते, 3 पोलर बॉडी तयार करते, आणि ओनली 1च एक फॉर्म करते. म्हणजे तुम्ही एक विचार करा, म्हणजे लक्षात घ्या एकदा तुम्हाला मी सांगितलं बघा, ओव्हरीमधून अल्टरनेटली एग जे काही समजा आपली, एक मिनिट तुम्हाला एक्सप्लेन करतो मी, जे काही आपली ओव्हरी असते ती ओव्हरी काय अल्टरनेटली ती ओव्हरी समजा, एक मिनिट, ओव्हरी असते ना, ओव्हरी. आता ओव्हरी तुम्हाला दाखवली बघा मी, तर ती ओव्हरी काय करते, एका वेळेस म्हणजे याच्यातून एकदा एग रिलीज करेल. म्हणजे जेव्हा MC येते ना, जेव्हा फिमेलला MC, तेव्हा एकदा काय करेल, फर्स्ट MCमध्ये एका ओव्हरीमधनं एग रिलीज होतील, परत सेकंड MCमधनं एका ओव्हरीमधनं तसंच. तर ते जेव्हा एका ओव्हरीमधनं जेव्हा रिलीज होता एग, तेव्हा ते एकच एग रिलीज होता. काय होतं, एकच एग रिलीज होतं, एका वेळेस एकच एग रिलीज होतं, एका वेळेस एकच. आणि मेलमध्ये कसं नंबर ऑफ स्पर्म फॉर्म होता एका वेळेस, नंबर ऑफ स्पर्म. म्हणजे तुम्हाला दाखवलं होतं मी, इथे कसं आहे बा, हे पोलर बॉडी तयार होता, आणि इथं काय एकच एक तयार झाला, बघितलं ना तुम्ही. आणि आपण ती मेन्स्ट्रुअल सायकलची जी काही मेन्स्ट्रुअल सायकलची फेज बघितले होते ना आपण, ब्लिडिंग फेज, प्युबर्टी फेज. ओके, ते तुम्ही एकदा रिवाईज करा, कारण खूप दिवस झाले चॅप्टरला आपल्या. ओके, तुम्ही एकदा रिवाईज करा जेव्हा राईट करसाल नोटबुकमध्ये तेव्हा. ओके, तुम्हाला समजलं असेल. ओके, आता मी तुम्हाला दाखवतो मॅच्युरेशन फेज. मॅच्युरेशन फेजमध्ये काय माहिती का, मॅच्युरेशन फेज. ओके, द प्रायमरी ओसाइट दाखवलं तुम्हाला, प्रायमरी ओसाइट अंडरगोज डिव्हिजन टू फॉर्म सेकंडरी ओसाइट. प्रायमरी ओसाइट काय करतो, डिव्हिजन करतो, त्याच्यामध्ये त्याची डिव्हिजन होते, आणि तो काय फॉर्म करतो, सेकंडरी ओसाइट फॉर्म करतो. तो काय फॉर्म करतो, सेकंडरी ओसाइट फॉर्म करतो, सेकंडरी ओसाइट. आणि नंतर सेकंडरी ओसाइट अँड पोलर बॉडी, इथे दोन सेल फॉर्म करतो. ते 2 सेलचं नाव काय असतं, एकाचं पोलर बॉडी आणि एकाचं सेकंडरी ओसाइट. ओके, मग त्यामध्ये काय असतं, ते द पोलर बॉडी डिव्हिजन इंटू 3 पोलर बॉडी. म्हणजे पोलर बॉडीमध्ये परत डिव्हिजन होते, आणि ते काय करते, 3 पोलर बॉडी तयार करून देते. ओके, आणि जो काही सेकंडरी ओसाइट असतो ना, तोच म्हणजे आपला एग असतो. म्हणजे काय, सेकंडरी ओसाइट गेट डिव्हिजन, त्याच्यामध्ये डिव्हिजन होते, आणि तो एकच वन पोलर बॉडी अँड 1 एग. तो काय करतो, सेकंडरी ओसाइडमध्ये काय होतं, एक पोलर बॉडी असते आणि एक काय असतं, एग असतं. म्हणजे एक नाही म्हणता येणार, 3 पोलर बॉडी असतात आणि एक एग असतो आपला. ओके, तर एकचं पुढं फर्टिलायझेशन होतं. ओके, फर्टिलायझेशन होतं. त्याच्यानंतर पुढं आपण आता समजलं असेल तुम्हाला हे फर्टिलायझेशन. आपण जेव्हा फर्टिलायझेशन प्रोसेस बघू ना, तेव्हा तुम्हाला ही पण तुम्हाला एकदा एक्सप्लेन करेल मी. ओके, कारण हे सर्व कसं, कारण याच्या पुढं लगेच फर्टिलायझेशन प्रोसेस नाही, याच्या पुढं काय आपल्याला बघायचं स्पर्मचं स्ट्रक्चर बघायचं. त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं स्पर्मचं स्ट्रक्चरमुळे थोडंसं म्हणजे समजदार निघले. त्यामुळे जेव्हा मी फर्टिलायझेशन प्रोसेस तुम्हाला शिकवेल ना, तेव्हा तुम्ही हे पण बघून घ्या. ओके, मी तसं परत एकदा एक्सप्लेन करेलच ते. ओके, डायग्राम झाले. ओके, आपला लास्ट टॉपिक बघतोय आपण आता. लास्ट टॉपिक स्ट्रक्चर ऑफ स्पर्म.
स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. आता लक्ष द्या मित्रांनो, एक मिनटं. स्ट्रक्चर ऑफ स्पर्म इम्पॉर्टंट टॉपिक आहे खूप. स्ट्रक्चर ऑफ स्पर्म तुम्हाला पेपरला विचारू शकता, किती मार्काला, 2 मार्काला शक्यतो विचारू शकतं. स्ट्रक्चर ऑफ स्पर्म म्हणजे डायग्राम स्ट्रक्चर काढायला लावेल स्पर्मचं आणि त्याच्याविषयी काहीतरी थोडेसे पॉईंट एक्सप्लेन करायला सांगतील. स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. ओके, काय आहे स्ट्रक्चर ऑफ स्पर्म बघतोय आपण. स्पर्म इज हेप्लॉइड. स्पर्म काय आहे? हेप्लॉइड आहे. स्पर्म इज हेप्लॉइड म्हणजे माहिती तुम्हाला काय आहे? हेप्लॉइड म्हणजे N आणि डिप्लॉइड म्हणजे 2N. ओके, सॉरी N आहे, A नाही. ओके, काय आहे म्हणजे पॉईंट असे लिहायचे. पहिले 4 पॉईंट इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ओके, 4 पॉईंट इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट काय आहे? स्पर्म इज हेप्लॉइड. नंतर प्रोड्यूस बाय टेस्टीज. प्रोड्यूस, आता स्पर्म कोण प्रोड्यूस करतात आपल्याला माहितीच ना, आपण मागं बघितलंच ना. काय करतं स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये बघितलं, टेस्टीज. ओके, बाय स्पर्मॅटोजेनेसिस आहे बघा, स्पर्मॅटोजेनेसिस बाय, म्हणजे पेन खराब आहे थोडा. ओके, म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये आपण ती प्रोसेस बघितली. ओके, नंतर काय स्पर्म ऑल्सो नोन ॲज मेल सेक्स हार्मोन म्हटलं तरी चालेल त्याला, सॉरी मेल सेक्स सेल म्हटलं तरी चालेल त्यांना. ओके, मेल सेक्स सेल म्हटलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम, एकच त्याचा मिनिंग होतो. नंतर 4 पॉईंट काय आपला, 4 पॉईंट आपला इट कन्सिस्ट ऑफ हे बघा, हे जे काही आहे ना, हे जे काही आहे त्याचं हेड, सेकंड ही त्याची नेक, थर्ड हे मिडल पीस आणि हा 4 त्याची टेल. ओके, म्हणजे ते नाव देऊन टाकले मी त्याचे. हेड आहे ना स्पर्मचं, हेड, ही नेक, ही टेल आणि हा मिडल पीस आपला. ओके, आपण त्याचे हे कॉमन नाव झाले. त्याचे मेन नाव काय माहिती आहे का स्पर्मचं? बघा, फर्स्ट काय ॲक्रोझोम, जिथं काय ॲक्रोझोम. आता ॲक्रोझोमचं काय फंक्शन तुम्हाला मी खाली याच्यामध्ये एक्सप्लेन करतोच. ओके, सेकंड काय न्यूक्लियस, थर्ड काय मायटोकॉन्ड्रिया. ओके, मायटोकॉन्ड्रिया तिथे 1 मिनिट ए राहून गेला तो. ओके, मायटोकॉन्ड्रिया आणि ही काय टेल आहे त्याची. ओके, स्पर्मची टेल आहे. ओके, आपल्याला पूर्ण एक्सप्लेन मित्रांनो, जेव्हा आपलं फर्टिलायझेशन, जेव्हा आपलं टॉपिक चालू होईल त्यामध्ये पूर्ण एक्सप्लेन करायचं आपल्याला, एकदम इंटरेस्टिंग एकदम त्याच्यामध्ये. म्हणजे स्पर्मची कशी एंट्री होते आपल्या एगमध्ये, फिमेलच्या एगमध्ये, सर्व प्रोसेस ती तुम्हाला नंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघू दे. ओके, आणि मित्रांनो तुम्ही मला एक सांगा का आपलं बोर्डवर घेण्यापेक्षा याच्यावर चांगलं एक नाही पाय बरं, म्हणजे याच्यावर सोपं आहे. असं बोर्डवर कसं म्हणजे राईट करावं लागतं, त्याला जास्त वेळ लागतो ना. याच्यावर कसं पेजवर लिहून मी लगेच तुम्हाला सांगू शकतो, शिकवू शकतो, म्हणजे एक्सप्लेन करू शकतो चांगलं. ओके, तुम्हाला सांगा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये का बोर्डवर शिकवायला पाहिजे का याच्यावरच. पण मला तर वाटतं हेच योग्य आहे, की टेक्नॉलॉजी संग चालायचं. ओके, आपण बघत होतो स्पर्मचं स्ट्रक्चर बघत होतो. त्याच्यामध्ये सांगतो तुम्हाला मी. हेड इज कन्सिस्ट ऑफ ॲक्रोझोम. ओके, तुम्हाला सांगितलं मी ॲक्रोझोम हे बघा, हेड इज कन्सिस्ट ऑफ, 1 मिनिट थोडं छोटं करतो मी. ओके, हेड इज कन्सिस्ट ऑफ ॲक्रोझोम. ओके, ॲक्रोझोम इथं हेड इज कन्सिस्ट ऑफ ॲक्रोझोम. ओके, आता ॲक्रोझोममध्ये एक एन्झाईम, एक प्रकारचं एक सिक्रेट एन्झाईम असतो. तो एन्झाईम काय करता माहिती आहे का? ते एन्झाईमचं नाव काय आपलं, पहिली गोष्ट म्हणजे ते एन्झाईमचं नाव तुम्हाला क्लिअर करतो मी. एन्झाईमचं नाव आहे त्या हायल्युनिरेडेज, HYLURONIDAC, हायल्युनिरेडेज. म्हणजे त्याला प्रॉन्स काही पण करतात, त्याचं काही संबंध नाही त्याच्याशी, कारण आपले बायोचे वर्डच काही असे आहे का जे म्हणजे त्यांनी क्लिअर प्रॉन्स करता येत नाही. पण तुम्ही त्याला एक्सप्लेन म्हणजे स्पेलिंग लिहिताना ते क्लिअर लिहायचे. हायल्युनिरेडेज, HYLURONIDAC, हायल्युनिरेडेज. की ते एन्झाईम जे असतात ते एन्झाईम काय करतात माहिती आपण बघू उडतो की हायल्युनिरेडेज डिझॉल्व वॉल ऑफ एग, म्हणजे जे काही एग असतं ना फिमेलचं एग, त्याची वॉल डिझॉल्व करायचं काम करून करतं हायल्युनिरेडेज. बघा तुम्हाला मी स्पर्म दाखवतो इथं असं, म्हणजे फर्टिलायझेशन प्रोसेसमध्ये बघायचं आहे आपल्याला ते. ओके, तर त्याची एगची वॉल डिझॉल्व करायचं काम करून करतं हायल्युनिरेडेज, हे एन्झाईम करतं. ओके, हेल्प टू द स्पर्म टू एंट्री ऑफ इनसाइड एग, म्हणजे एगमध्ये एंट्री करण्यासाठी. जेव्हा एगमध्ये काय असतं, एगमध्ये तुम्हाला चला थोडंसं ॲडव्हान्स सांगून देतो मी. एगमध्ये काय असतं ते फिमेलच्या एगमध्ये काय असतं, तिचा एक न्यूक्लियस असतो. आणि जेव्हा आपला मेलचा न्यूक्लियस म्हणजे मेलमध्ये बी एक न्यूक्लियस आहे ना, हे काय तुम्हाला सांगितलं इथं मेलमध्ये एक त्याचा न्यूक्लियस आहे. तो न्यूक्लियस जेव्हा फिमेलच्या एगमध्ये जातो, म्हणजे एंट्री करतो, कशा थ्रू करतो, तो हायल्युनिरेडेज एन्झाईमनुसार करतो. ओके, तुम्हाला MCQसाठी विचारू शकता बरं का, हायल्युनिरेडेज आहे म्हणजे MCQसाठी विचारू शकता. जेव्हा हा याच्यामध्ये जातो तेव्हा आहे ना काय होतं, इथे अजून एक म्हणजे समजा हा मेलचा आहे आणि हा फिमेलचा आहे, तर काय होतं, हा मेल आणि फिमेल एकमेकांमध्ये कंबाईन होतं आणि ते काय फॉर्म करतं, प्रोन्यूक्लियस. आणि मग पुढे त्याचं फर्टिलायझेशन होतं. प्रोन्यूक्लियस कंबाईन करतात ते, हे फॉर्म करतात ते. ओके, आपला तो टॉपिक नाही. ओके,
तो पुढं आपण बघू आपण नंतर तो. ओके, आपण ऑल्सो नंतर काय इट ऑल्सो कन्सिस्ट ऑफ न्यूक्लियस विच कंटेन हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम. म्हणजे जो काही आपला मेलचा जो काही एग आहे ना, एगमध्ये जे काही न्यूक्लियस असतो ना त्याच्यामध्ये हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम असतात. आणि मेलचं जे काही मेलचं जे काही न्यूक्लियस आहे त्याच्यामध्ये हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम असतात. आणि हाफ एक मिळून एक म्हणजे ते फॉर्म करतात, ते म्हणजे एक क्रोमोझोम फॉर्म करतात ते. ओके, नंतर काय मिडल प्लेस इज कन्सिस्ट ऑफ मायटोकॉन्ड्रिया. मिडल प्लेस जी काय आहे ना, ही मिडल प्लेस हे बघा, ही जी काही मिडल प्लेस आहे ना, ही जी काही मिडल प्लेस आहे एवढी, याला आपण काय म्हणतो मायटोकॉन्ड्रिया. तुम्हाला सांगितलं मी आत्ता ते. ओके, मायटोकॉन्ड्रिया. नंतर नंतर काय विच गिव्ज एंट्री टू स्पर्म स्विमिंग. म्हणजे जे काही आता स्पर्मला पण स्विमिंग करावं लागतं. तुम्हाला माहिती आहे का, याच्यामध्ये फिमेलच्या वजनेमधून जेव्हा तो स्पर्म एंटर करतो ना तेव्हा तो स्विम करत जातो. तो म्हणजे आपण म्हणलो आपण स्विमिंग तिथं, कारण दुसरे कोणतं नवीन वर्ड वापरणार आहे ना, त्यामुळे स्विमिंग म्हटलं तिथं. ओके, स्विमिंग करत जातो ना तेव्हा स्विमिंग करतो तो, स्विम करतो. तुम्हाला ते म्हणजे सांगितलं असं, जेव्हा विच गिव्ज एंट्री टू स्पर्म, जेव्हा एंट्री करतो ना फिमेलच्या वजनेमध्ये तेव्हा तो स्विम करत जातो एककडे. ओके, नंतर काय होतं, टेल इज हेल्प टू द मूव फास्ट. जी काही एगला आपल्या स्पर्मला जी काही ही टेल आहे ना, ही टेल ही काय करते, स्पर्मला फास्टली मूव्ह होण्यासाठी मदत करते. फास्टली मूव्ह होतो त्याच्याने तो स्पर्म. ओके, आणि नंतर काय टेल इज टेल डिटॅच पण होते. माहिती आहे तुम्हाला टेल डिटॅच केव्हा होते, फ्रॉम स्पर्म व्हेन इट इज एंट्री इनसाइड द एग. जेव्हा एगमध्ये स्पर्मची पूर्णपणे एंट्री होऊन जाते ना, तेव्हा ही जी काही टेल असते उरेल ती डिटॅच होऊन जाते. ती डिटॅच झाली का मग त्यांच्यामध्ये ते परत कंबाईन होते एकमेकांना, प्रोन्यूक्लियस फॉर्म करतात. ओके, समजलं असेल तुम्हाला. ओके मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला जर याचे हँडरिटन नोट्स लागत असतील तर मला टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही ग्रुपवरती आपल्या जॉईन व्हा. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ओके.